तर सध्या प्रियांका गांधी यांचं भाषण होतंय आणि याच सभेमध्ये भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी विखे पुत्रावरती टीका केलेली आहे। एबीपी माझाच्या बातमीचा त्यांनी संदर्भ दिला। मी आणि माझ्या मुलीनं एबीपी माझावरती भूमिका मांडली, त्यानंतर विखे पुत्रांनी ही भूमिका मांडली असं थोरात यांनी म्हटलंय। आम्हा सगळ्यांना एक काम करायचंय की या शिर्डी मतदारसंघातला दहशत मोडून काढण्याचं काम आमच्या सगळ्यांना इथे करायचं आहे। काल परवा एबीपी माझावर माझी प्रथम जयाताई आणि माझी मुलाखती झाल्या। आम्ही आमची भूमिका मांडली। जे राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांची मुलाखत झाली आणि ते म्हटले की संगमनेरला दहशत आहे, संगमनेरला गुंडगिरी आहे, संगमनेरचा विकास झालेला नाही। या माध्यमातून मी सांगतो या चॅनलने दोन्ही मतदारसंघाचा सर्वे करा। राधाकृष्ण विखे यांना मी आणखी एक आवाहन केलं होतं। ते ज्यावेळेस संगमनेरवर आरोप करत होते, आता जाता संगमनेरवर आरोप करतात विकासाच्या बाबतीतला, दहशतीच्या बाबतीतला। मी म्हटलं एका स्टेजवर आपण येऊ। अजून माझी तयारी एका स्टेजवर येण्याची, चर्चा होऊन जाऊ द्या एका स्टेजवर। हे आव्हान 4 वेळा मी दिलं, 5व्यांदा देतोय तुम्हाला मी सांगतो, माझी तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।